सातारचा कंदी पेढा खायचा आणि व्लॉगर व्हायचा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या कडकत्या पडकत्या व्लॉग मध्ये। दुनिया गोल आपला विषय कायम खोल। तर आजचा विषय असा आहे की दर्शितचा पहिला बर्थडे, म्हणून त्याचं सेलिब्रेशन एकदम दणक्यात करायचं होतं, म्हणून त्याचं थोडंसं नियोजन करायला व्हायला निघालेलं। आता उन्हाळा चालू झाल्यामुळे गरम तर लयच होतंय, त्याच्यामुळे लस्सीचा घोट घेतला। तवा कुठं गारगार वाटलं। आता नियोजन करता करता शूट करायचं विसरूनच गेलो, पण नियोजन एकदम दणक्यात ठरलं। 5 hours later. तर मित्रांनो, इथपर्यंत व्लॉग आवडला का? शेवटपर्यंत नक्की बघा, लय राडा होणार आहे। तर आता चाललंय बघा डेकोरेशनची तयारी। बाकी डेकोरेशन कसं झालंय, एकच नंबर आउट ऑफ 100 का नाही? तर हे केलं होतं आधी इव्हेंट्स वाईवाल्यांनी। कॅप्शन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्हाला करायचं असेल तर करू शकता। मग काय हळूहळू माणसं गोळा झाली आणि इव्हेंट चालू झाला। जशी जशी गाणी वाजायला लागली तशी तशी माणसांच्या अंगातला कलाकार बाहेर यायला लागला। ऑप्शन चालू होतं तर केक पण आला। केक तर एकदम ब्रँडच होता। इव्हेंटला माणसं एवढी आलती की त्यांचं ऑप्शन काही संपतच नव्हतं। मग फायनली एकदाच केक कटिंग झालं बघा। केक कापून झालं, म्हणलं आता आपण पण थोडीशी मजा करा। बिर्याणी बघून तर तोंडाला पाणी सुटलेलं, पण अख्ख्या इव्हेंटचं शूटिंग मीच करत होतो, त्याच्यामुळे पोटेवाला म्हणलं जरा थांबा, कारण शूटिंग सगळ्यात महत्वाचं आहे। मग एकदाच सगळं शूटिंग झालं की बसलो बिर्याणी हाणायला। आता म्हणलं दाबून खायचं, सगळं वसूल करून घ्यायचं। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तेवढं फक्त कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि असंच एकदम खतरनाक कॉन्टेंट रोज बघायचं असेल तर आताच पेजला फॉलो करून घ्या, आणि जाता जाता हा शेवटचा व्हिडिओ बघून जावा।